नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्रेक ईश्वर फायनान्स मराठीमध्ये. आणि मित्रांनो, सेविंग ही काळाची गरज आहे. बचत करणं फार उपयोगी आहे. बट मित्रांनो, फार वेळे काय होतं की सेविंग कशी करायची हे आपल्याला लवकर समजत नाही. किती पर्सेंट हिस्सा कशासाठी पाहिजे किंवा आपल्या डिझायर्ससाठी किती पर्सेंट आपण खर्च केलं पाहिजे हे आपल्याला समजतच नाही. पण मित्रांनो, ज्यूइश कल्चरमध्ये असं नाही आहे. जे ज्यूइश कल्चर आहे त्याच्यामध्ये जे ज्यूइश कम्युनिटी आहे ते लहान मुलांना पहिल्यापासूनच सेविंगचं महत्त्व जाणून देते. त्यामध्ये मित्रांनो एक त्यांचा फार पॉप्युलर कॉन्सेप्ट आहे, तो म्हणजे 5 जार्स प्रिन्सिपल. तर काय आहे हा 5 जार प्रिन्सिपल? याच्यामध्ये मित्रांनो ज्यूइश कम्युनिटीमध्ये लहानपणापासूनच मुलांना पैशाबद्दल शिकवलं जातं की सेविंग कशी केली पाहिजे. तर यामध्ये 5 जार प्रिन्सिपल ते लोक यूज करतात. फर्स्ट जो जार असतो तो म्हणजे टोटल तुमची जी अर्निंग आहे त्याच्यामधला 50% तो म्हणजे तुमच्या नीड्ससाठी, ज्या तुमच्या गरजा आहेत त्यामध्ये उपयोगी. त्याच्यानंतर जो 10% आहे तो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, की तुम्हाला भविष्यामध्ये काही इच्छा आहे, काही उपयोगी काही वस्तू घ्यायची आहे, त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच सेविंग स्टार्ट केली आहे, ती 10% तुमच्या टोटल अर्निंगमधली. त्याच्यानंतर 10% मित्रांनो तुम्हाला जेही इच्छा असेल, डिझायर्स आहेत, तुमची इच्छा आहे की मला कपडे घ्यायचे आहेत, आता मला जेही म्हणजे तुम्हाला स्वतःवर खर्च करायचा त्यासाठी 10% तुमच्या टोटल इन्कममधला. त्यानंतर मित्रांनो जो चौथा बास्केट आहे, चौथा जो जार आहे त्याच्यामध्ये 10% इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्मसाठी, शॉर्ट टर्मसाठी, टोटल जेही आपलं सेविंग बास्केट आहे त्याच्यामध्ये जो डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असतो आपला, तशी इन्व्हेस्टमेंट सेफवाली. आणि जो फिफ्थ आहे मित्रांनो ते म्हणजे डोनेशन. डोनेट केले पाहिजेत तुम्ही 10%, असं त्या कल्चरमध्ये दाखवलेलं आहे की आपण जितकं दान करू तितकं चांगलं आणि चांगली गोष्ट आहे ती. तर हा आहे मित्रांनो ज्यूइश प्रिन्सिपल, ज्याच्यामध्ये 5 जार प्रिन्सिपल आपला सेविंगचं महत्त्व सांगितलं आहे किंवा पैसे कसे मॅनेज केले पाहिजेत याबद्दल त्यांनी त्यांच्या लहान मुलांना सांगितलं आहे. तर अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.